नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्रामध्ये 2-3 प्रकल्पांची फार मोठ्या प्रमाणामध्ये आता चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात कसे आणि कितपत होतील, कधीपर्यंत होतील ती वेगळी गोष्ट. पण मी सगळ्यात पहिला मुद्दा तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो. आघाडीचं सरकार होतं किंवा मधल्या काळातलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, यांच्या काळात असे मुद्दे कधीही चर्चेला सुद्धा आलेले नव्हते. समृद्धी महामार्गाचा जो मुद्दा होता त्यांनी त्यांच्या काळामध्ये बोंब करून पाहिली, पण हा मार्ग प्रत्यक्षामध्ये परत एकदा जेव्हा महायुती सरकार सत्तेवरती आलं त्याला गती मिळाली. तो प्रत्यक्ष पूर्णत्वास गेला. वाढवण बंदराचा सुद्धा आता प्रकल्प मार्गी लागतो आहे आणि ह्या सगळ्यातून फार मोठ्या प्रमाणात त्या रस्त्यावरची वाहतूक आणि त्याच्यामुळे एकूणच व्यापाराला गती मिळाली. हे प्रत्यक्ष अनुभव आहे. शक्तिपीठ महामार्ग, त्याला विरोधाच्या बातम्या सगळ्या ह्या गोदी मीडियाने लावून पाहिल्या, पण ज्या पद्धतीने शक्तिपीठ महामार्गाला इन्व्हेस्टर, गुंतवणूकदार आणि बाकीच्यांचा पाठिंबा मिळतो आहे, लोकांनी जेव्हा त्याचे प्रत्यक्ष फायदे समृद्धी महामार्गासारख्याचे जेव्हा बघितले, त्या सगळ्यातून आणि आता इंधन टंचाई येते. इंधन टंचाईला पर्याय म्हणून ज्या पद्धतीचा इथेनॉलचा वापर करून मोठ्या क्षमतेच्या बस आणि ह्या जर चालवायच्या असतील तर समृद्धीसारखे महामार्ग लागतील, म्हणजे मोठे रस्ते लागतील. तेव्हा त्या मार्गावरती तुम्हाला ह्या मोठ्या आकाराच्या बस ज्या बॅटरीचा वापर करतात किंवा विद्युतवरती चालतात, म्हणजे असे कितीतरी गोष्टी बदल झालेल्या तुम्हाला. ह्याची आधी फक्त म्हणजे कल्पनेत असायचं, कोणीतरी लेख यायचा, पण चर्चा पण नसायची, होणं तर दूरच. आत्ताचं चित्र असं आहे महाराष्ट्रातलं. सगळ्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. 3 वर्ष कुठल्याही निवडणुका नाहीत. शांतपणे एखादा प्रकल्प, त्याची तयारी आणि त्या सगळ्यावरती करणं हे सहज शक्य सरकारला, आणि जे सरकार त्याचा फायदा घेत आहे किंवा आता राज्यातलं जे सरकार आहे त्यांना डबल इंजिनचं सरकार, केंद्रामध्येही त्यांचं सरकार असल्यामुळे एखाद्या प्रकल्पाचे जेव्हा त्याची परवानग्या अडतात किंवा त्याला दप्तर दिरंगाई म्हणतो आपण किंवा लालपिटीचा कारभार म्हणतो, ह्याच्यामुळे जे सगळं अडकून पडलेलं असतं त्याला मोठ्या प्रमाणात गती मिळताना दिसते. म्हणून मी 4-5 फक्त प्रकल्पांचा उल्लेख करतो. समृद्धी महामार्ग पूर्ण झालेला आहे. त्याच्यामधला इगतपुरीपासून वाढवण बंदरापर्यंतचा रस्ता आणि वाढवण बंदराचा विकास आणि त्या सगळ्यातून तो एक त्याचा समजा फाटा म्हणूयात आपण, मुख्य जो काही रस्ता आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच धर्तीवरती जेव्हा शक्तिपीठाची सगळी रचना झाली, घोषणा झाली, काही ठिकाणी जमीन अधिग्रहण, त्याच्या सूचना निघाल्या आणि त्या सगळ्यावरून विनाकारण वाद तयार करण्याचं काम काही जागोजागच्या संघटनांनी, शेतकऱ्यांचं नाव घेऊन चालणाऱ्या संघटनांनी करायचा प्रयत्न केला, पण ती आता क्षीण होताना दिसते. त्याच्यामुळे पहिला जो प्रकल्प ज्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तो शक्तिपीठ महामार्ग आहे. आणि शक्तिपीठ महामार्गाचं अलाइनमेंट बदलून म्हणा किंवा ज्यांना जमीन द्यायची नाहीये त्यांचा जेव्हा फारच टोकाचा विरोध आहे त्याला बाजूला सारून दुसरा पर्याय शोधून दुसरीकडची जमीन घेऊन हा मार्ग पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. रेल्वेचे जे 3 प्रकल्प आहेत ज्याच्यावरती चर्चा चालू आहे, एक त्याच्यातला जो प्रत्यक्ष त्याचा एक भाग पूर्ण झालेला, नगरपासून बीडपर्यंतची रेल्वे ही प्रत्यक्ष अस्तित्वात आलेली आहे. आता बीडपासून परळीपर्यंतचा जो मार्ग आहे तो कार्यान्वित व्हायचा राहिलेला आहे. काही दिवसातच तोही होईल. तो झाल्याच्या नंतर नगरपासून बीड आणि बीडपासून परळी आणि परळी जंक्शन असल्यामुळे परळीपासून परभणी नांदेडकडे आणि दुसरा जो त्याचा फाटा आहे लातूर रोड, उदगीर आणि बिदर मार्गे तो परत हैदराबादकडे, असं दोन्ही कनेक्टिव्हिटी पूर्णच्या पूर्ण ती अस्तित्वात येऊ शकते. त्याच्यामुळे एक जो छोटासा टप्पा आहे ह्याच्यात काही वाद नाही आहे, जमीन अधिग्रहणाचा मुद्दा नाही आहे. सरकारने जे आर्थिक त्याच्यासाठीचं प्रोव्हिजन करून ठेवायचं होतं, तरतूद करून ठेवायची होती ती करून ठेवलेली आहे. प्रत्यक्ष कामाला गती आल्याच्या नंतर हे पूर्ण होईल लवकरात लवकर. आणि त्याच्यामुळे नगरपासून म्हणजे महाराष्ट्राच्या अगदी मध्य भागापासून ते पार पूर्णपणे दक्षिणेकडे आणि दुसरा जो रस्ता परभणीतून पूर्णेतून आपण वरती जातो, अकोल्याकडे जातोय किंवा मुदखेडपासून आदिलाबाद मार्गे चंद्रपूर आणि आपण मध्य भारतामध्ये चाललेलो आहोत, अशी जी कनेक्टिव्हिटी फक्त एक जो मधला तुकडा जर जोडला सध्याचा जो चालू आहे, आणि ह्यानं प्रचंड, तुम्ही एक लक्षात घ्या की कुठल्याही 2 गावं जोडल्याच्या नंतर त्या गावातलीच फक्त कनेक्टिव्हिटी रेल्वेनं वाढते असं नाही. आता उदाहरणार्थ परळी, हे परळीपासून जाणारा जो मोठा रस्ता म्हणजे जो मार्ग आहे हैदराबाद मार्गे आणि इकडं दुसरीकडे परभणी मार्गे, या दोन्हीमुळे तिथे रेल्वेचं म्हणजे विशेषतः आपल्या हे लक्षात येत नाही की जेव्हा माल वाहतूक असते तेव्हा ते जोडलेले डबे जे असतात आणि जे थ्रू अँड थ्रू जेव्हा मार्ग पूर्णपणे उपलब्ध होतो तेव्हा कुठेही त्याला इंजिन न बदलता, डबे इकडून तिकडं न करता एका ठिकाणाचा माल दुसऱ्या ठिकाणी सरळ पोहोचवता येऊ शकतो. हे जे रेल्वेचं वैशिष्ट्य आहे
त्याच्यामुळे एक फक्त बीड ते परळी हा सध्याचा म्हणजे प्रत्यक्ष चालू असलेला म्हणजे अजून त्याचं काम पूर्ण व्हायचं राहिलेलं आहे, तेवढा जर टप्पा झाला तर एक फार मोठा बदल, केवळ हे मराठवाड्यापुरता विषय नाही, महाराष्ट्रापुरता पण विषय नाही आहे, मध्य भारतामधल्याच कनेक्टिव्हिटीचा हा विषय आहे. दुसऱ्या ज्या मार्गाची चर्चा चालू आहे की ते जळगावपासून जालनापर्यंतची रेल्वेचा मुद्दा आहे. जळगावपासून जालन्यापर्यंत येत असताना मध्ये अजिंठ्याची लेणी आहे, त्याच्यामुळे त्याची अलाइनमेंट बदलणे असो किंवा ते औरंगाबादपर्यंत का नेलं जात नाही किंवा त्याच्यातलं जे काही व्हायचं ती गोष्ट वेगळी, पण त्याच्यामुळे पहिल्यांदाच जसा हा पूर्णपणे आडवा असा जो भाग आहे रेल्वेचा जोडणं, तसा हा उभा पट्टा आहे की बाबा उत्तरेतून येणाऱ्या सगळ्या रेल्वे जळगाव मार्गे मराठवाडा आणि मराठवाड्यातून खाली जाणे असा जो त्याच्यातला भाग होता, तर जो त्याच्यातला पहिला टप्पा, आज त्याची चर्चा, त्याच्या संदर्भातल्या नोटिसा, कुठे कुठे जागा घेतल्यात, कितीतरी विषय जे सुरू झालेले ते कालपर्यंत होतच नव्हते. त्याच्यामुळे जळगाव ते जालना ही रेल्वे किंवा जर कोणाला अलाइनमेंट बदलून ते औरंगाबादपर्यंत आणायचं असेल, तो तर तांत्रिक मुद्दा आहे, त्याच्यातही मी पडत नाही. पण तो झाल्याच्या नंतर जो फार मोठा फरक ह्या रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीमध्ये पडणार आहे, आणि खरं तर पुढं जालना असो किंवा औरंगाबाद असो, तिथून ते खाली पुण्याला जोडायला पाहिजे नगरमार्गे. परत तो जो एक भाग आहे त्याच्याबद्दल ती अजून काही सध्या चर्चा कुठे चालू नाही, पण ते जर जोडलं तर परत एकदा मध्य भारतातला म्हणजे उभा, जसा हा आडवा पट्टा आहे नगरपासून बीडपासून परळी, तसा हा उभा पट्टा आहे की जळगावपासून जालना किंवा औरंगाबाद आणि खाली पुणे हे जोडल्याच्या नंतर एक उभी जी कनेक्टिव्हिटी आहे किंवा ती नगरला जोडल्याच्या नंतर दौंड मार्गे पण ती खाली निघून जाते, पूर्ण नाही होणार, पण ते तिथपर्यंत जरी जोडू शकलं तर त्याच्यामधून एक फार मोठा फरक पडेल. ह्या ज्या चर्चा नुसत्या चर्चा न राहता ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं, आणि अजून एक जो प्रकल्प ज्याच्या बाबतीमध्ये खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केलेलं आहे की नांदेड आणि लातूर ही रेल्वेची कनेक्टिव्हिटी, म्हणजे लातूर रोडपर्यंत, लातूर रोड ते लातूर आहेच, नांदेडपासून इथपर्यंत त्याचा खरं तर तो प्रकल्प वर्ध्यापासून सुरू होतो, वर्धा यवतमाळ नांदेड, आणि नांदेडपासून मग खाली लातूरला जोडायचं. हे जोडल्याच्या नंतर सुद्धा हे कसं झालेलं आहे माहिती आहे का, काही ठिकाणी असे आडवे फक्त रेल्वेचे मार्ग आहेत, त्याला जर असं कुठला तरी उभा जर आपण तुम्ही कनेक्टिव्हिटी दिली तर त्याच्यामुळे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जे वळसा घालून जावं लागतं तसं जावं लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नांदेडसारखं जे धार्मिक क्षेत्र आहे ते जर जोडलं गेलं अशा पद्धतीनं रेल्वेनं, जसं आडव्या मार्गानं जोडल्या गेलेलंच आहे, उभ्या मार्गानं जर ते जोडल्या गेलं म्हणजे नांदेड ते लातूर आणि वर्धा यवतमाळ ते नांदेड, तर त्याच्यामुळे त्याच्यामधून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भाविकांची तिथे वाहतूक, आणि हे आता सिद्ध झालेलं आहे अयोध्येमुळं. ज्या ठिकाणी धार्मिक क्षेत्रांचा विकास झालेला आहे, ज्या ठिकाणी जितक्या सोयी सवलती तुम्ही द्याल तितका त्याचा फायदा घ्यायला लोक तयार आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉर असो, अयोध्या असो, ओंकारेश्वर असो, ह्या ठिकाणी उज्जैन ओंकारेश्वर असो आणि सोमनाथ असो, हे 4-5 जे धार्मिक स्थळांचा विकास गेल्या काही वर्षांमध्ये झाला, आणि त्याला जोडून असलेली नर्मदा सरोवरची वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा आहे तो सगळा परिसर असो, म्हणजे ह्या धार्मिक क्षेत्रांना जोडून असलेलं पर्यटन स्थळ पूर्णपणे वेगळे, त्यांचा वेगळा विचार. ह्या सगळ्यातून ज्या गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः कोरोनाच्या नंतर आणि अयोध्येचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर राम मंदिरचं, आता त्याला 2 वर्ष होऊन गेलेले आहे, या सगळ्यातून दिसून असं येतं आहे, जे चित्र पहिल्यांदाच समोर येतं आहे की फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक हे जात आहेत. आणि जर अशी कनेक्टिव्हिटी दिली, एक जो भाग असतो माल वाहतुकीचा तो स्वतंत्र वेगळा विषय आहे. या अर्थसंकल्पामध्ये सुरतपासून ते पश्चिम बंगालमधल्या काय डांडून का काहीतरी असं गावाचं नाव येतं, तिथपर्यंतचा फक्त माल वाहतुकीसाठीचा रेल्वे कॉरिडॉर कसा विकसित केला जातोय असा एक मुद्दा आला होता, त्याची चर्चा फारशी झाली नाही. एकीकडं पर्यटक फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या विस्तारित अशा सगळ्या नेटवर्कचा फायदा घेऊ इच्छितात, घेत आहेत, त्याचे पुरावे दिसत आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माल वाहतूक. या दोन्ही पद्धतीने विचार केल्याच्या नंतर हे सगळे जे गुंतवणुकीचे प्रकल्प होते, त्याच्यामध्ये रस्त्यांसारखे मोठे समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प असो किंवा रेल्वेचा जो विस्तार ज्या पद्धतीनं होतो आहे, त्याचं इलेक्ट्रिफिकेशन, त्याच्यानंतर रेल्वे लाईनचं दुहेरीकरण, म्हणजे मग त्याच्यामुळे मग क्रॉसिंगच्या ह्याच्यामध्ये वेळ जात नाही, या सगळ्या गोष्टीचं सकारात्मक असं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे. आपल्या अर्थसंकल्पामध्ये, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात तरतूद केल्या गेलेली आहे, केंद्राच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्या गेलेली, त्याचा पाठपुरावा करून प्रत्यक्षामध्ये हे प्रकल्प रस्त्यावरती म्हणजे प्रत्यक्ष अंमलामध्ये कसे येतील
हे पण जास्त मोठ्या प्रमाणात पाहिलं जात आहे. हे एक सकारात्मक चित्र या 2 अर्थसंकल्प केंद्राचा असो आणि राज्याचा असो त्या पार्श्वभूमीवरती समोर आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या मधल्या ह्याच्यावरच्या प्रतिक्रिया अतिशय चांगल्या आणि सकारात्मक आहे. हे डावे, लिब्रांडू आणि विरोधकांनी केलेली विनाकारण त्याच्यातली विरोधाची जी सगळी टीका आहे आणि ज्याचा कुठलाही पाया नाही, ती जर वगळली तर ह्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं जात आहे. अपेक्षा करूयात लवकरात लवकर हे प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित व्हावेत आणि सर्वसामान्य माणसांना त्याचा लाभ मिळावा. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज